अटल सेतूवर ITMS अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागाने त्यासंबंधी चाचणी केली। मात्र ITMS हे पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सध्या उभारलेली यंत्रणा सक्षम नसल्याचं निष्पन्न झालंय। परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी त्यांची गाडी अटल सेतूवरून 110 तास प्रति किलोमीटर वेगाने पळवली। तिथं उभारण्यात आलेल्या कमानीवरील कॅमेराने ती नजरबंद केली नसल्याचं स्पष्ट झालं। अटल सेतूवर अशा 3 कमानींवरती कॅमेरे आहेत, तिथेही हाच अनुभव आल्याचं परिवहन विभागातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार परिसरातील खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरं परवडणाऱ्या दरात सोडतीशिवाय घेण्याची संधी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 20% आणि 15% एकात्मिक योजनेअंतर्गत कोकण मंडळाला उपलब्ध झालेली 913 घरं विक्री वाचून रिक्त आहेत। नियमानुसार ही घरं काही ठराविक कालावधीमध्ये विकणं कोकण मंडळाला बंधनकारक आहे। खालापूर, टिटवाळा, कावेस्कर आदी ठिकाणी ही घरं थेट विक्रीतून उपलब्ध होणार आहेत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीची लगबग सुरू आहे। 8 ऑक्टोबरला मुंबई मंडळाच्या 2030च्या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करतानाच दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार आदी ठिकाणच्या अंदाजे 6500 घरांसाठीची जाहिरात आचारसंहितेच्या आधी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय। या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचं मंडळाने नियोजन केलंय। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतोय। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय सेवेवर मेगाब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द होणार असून लोकल विलंबाने धावणार आहेत। पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय, त्यामुळे 180 फेऱ्या रद्द तर 50 फेऱ्या अंशतः रद्द आहेत। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण नाशिकमध्ये झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं लोकार्पण झालं। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बसवण्यात आले। भिवंडीमध्ये गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली। भिवंडीमध्ये ठिकठिकाणी तयारी जोरात सुरू आहे। भिवंडीमधील प्रसिद्ध ओम जय बाबा मित्रमंडळ वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून खालापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्याचं पाहून शेतकरी कोलमडून गेला। दररोज ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने पिकांचा चिखल झालाय। कृषी विभाग महसूल खात्याच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करतोय। मुंबईमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला। दहशतवाद्यांचा धोका असल्याचं लक्षात घेता सतर्कतेनंतर शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मुंबईमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। तसेच डीसीपी आपापल्या झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देतील। केंद्रीय एजन्सीने मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्क केले। सार्वजनिक आणि धार्मिक स्थानांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। पुणे सातारा महामार्गावरील मधुशाला दुकानामध्ये चोरी झाली आहे। मध्यरात्री लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानाचं शटर उघडून दुकानातली 4,50,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। याशिवाय सीसीटीव्हीचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी शॉपमधला सीसीटीव्हीची नासधूस केली आहे। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबईकरांनी वर्षभराच्या पाण्याचं टेन्शन आता पूर्णपणे मिटलंय। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारी धरणं 100% भरली आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे धरणामधील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय आणि धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा पावसाने जोर धरलाय।
कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली रोडवर धक्कादायक घटना घडली। चॉपर हातात घेऊन तरुणाचा पाठलाग करणारा थरार आता सीसीटीव्हीत कैद झालाय। या हल्ल्यामध्ये सत्कार भोईर हा तरुण जखमी झालेला आहे। मुंबईमध्ये नवरात्रीची जोरदार तयारी सुरू झाली। जवळपास 22 वर्षांपासून मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे। शनिवारी मुंबई कस्टम्सने वन्य प्राण्यांबाबत एक महत्त्वपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं। मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। मगरीच्या 5 पिल्लांची तस्करी करण्याचा प्रयत्न फसलाय। 1886 पासून भारतातली पहिली कन्याशाळा म्हणून जिचं अस्तित्व आहे अशा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळेमध्ये बबड्या बोलकी या नाटकाचा रौप्य महोत्सवी 25वा प्रयोग नुकताच संपन्न झाला। नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन देवदत्त पाठक यांनी केलं। या माध्यमातून नाट्यकलेला रसिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली जाते। गुरुस्कुल गुफान फाउंडेशनचा हा अभिनव उपक्रम आहे।